माझ्याकडे विषय आहे उद्योजकता विकास. मला पहिला प्रश्न आहे उद्योजकता विकास, पण उद्योग नेमका कशासाठी? आमच्या सगळ्यांच्या डोक्यात नोकरी माझी माता, नोकरी माझा पिता, नोकरी बहीण बंधू चुलता, नोकरी माझी अशी संकल्पना असताना बाळ काय स्वप्न आहेत म्हटलं की हे सांगते 6 आकडी पगार असावा, 5 खोल्यांचं घर असावं, 4 चाकी गाडी असावी, 3 चांगले मित्र असावे, 2 सुंदर सरळ मुलं असावीत आणि एक साधी सरळ बायको असावी किंवा नवरा असावा. म्हणजे टाटा स्काय लगाला तो लाईफ जिंगाला, अशा काही कन्सेप्ट पोरांच्या डोक्यात असताना त्यांना उद्योग नेमका शिकवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. कारण उद्योग जग पोरांना व्हा म्हटलं की त्याच्या डोक्यात एकच असतंय, त्याला नेहमी वाटतं उद्योजक व्हा म्हणजे किराणा दुकान टाकणं, पलीकडच्याचं विचाराचं बरं चाललेलं असतंय, त्याच्या बाजूला हे टाकायचं म्हणजे त्याला 1 रुपये मिळत असेल तर त्याला 50 पैसे, याला 50 पैसे, आम्ही दोघं भाऊ दोघं मिळून खाऊ, नाही मिळालं तर, असा काहीतरी विचार असतो. आणि त्यामुळे उद्योजक करणं म्हणजे किराणा दुकान टाकणं एवढंच कुणीतरी डोक्यात ठोकून बसवलंय. किंवा एक नवीन ट्रेंड आलाय, उद्योजक होणं म्हणजे रेंटवर देणं. ह्याचं घर असते कोल्हापुरात मेन एरियात, कोणतरी येते सांगते मर्दा कशाला बसलायचं, एक काम कर, खाली गाळा काळकी, मग ते एक छान गाळा तयार करते, मग ते ह्याचं काय करायचं, ते रेंटवर दे, भाड्यानं दे. मग हे ठरवतंय भाड्यानं द्यायचं आणि व्यवसाय सुरू करायचं. दुसऱ्या राज्यातनं एक माणूस येतो, या भाड्याला भाडं देतो, व्यवसाय सुरू करतो आणि त्याच 10 बाय 10च्या रूम मध्ये एवढं पैसे कमवते की पुढच्या 10 वर्षात त्या मेन मालकाला विचारते साहेब हे सगळं खरेदी देत आहे. साधी गोष्ट आहे, त्याच 10 बाय 10च्या गाळ्यामध्ये यानं साधं चिरमुरं जरी विकलं असतं तरी सुद्धा त्याच्या 7 पिढ्या खातील एवढे पैसे मिळाले असते. प्रश्न असा राहतो आमच्या पोराच्या डोक्यात नोकरीची हवा जाणार कधी, आमच्या पोरांना व्यवसायाबद्दल अजून किती गांभीर्य यायची वेळ लागणार आहे. हाच प्रश्नांवर मी थोडंसं मत मांडणार आहे आणि मग माझ्या व्यवसाय संधीबद्दल सांगणार आहे. मित्रांनो एक लक्षात ठेवा, इथून पुढचा काळ हा फक्त आणि फक्त एक काळ होता, जुना काळ बघा, ज्याला नाव होतं सॉइल कल्चर. सॉइल कल्चर म्हणजे ज्याची शेतीवर चांगली मदार, म्हणून शेतकऱ्याला राजा म्हटलं जायचं. शेती ज्याच्या मालकीची, नंतर सॉइल कल्चर गेलं, नंतर आला ऑइल कल्चर. ज्या देशाकडे तेल जास्त ते देश महासत्ता अशी एक संकल्पना तयार झाली. सगळे सौदी पासूनचे सगळे देश ऑइल कल्चर मध्ये मालामाल झाले. सॉइल कल्चर गेलं, ऑइल कल्चर गेलं, नंतर चाललं नॉलेज कल्चर. ज्याच्याकडे नॉलेज आहे तो देश मोठा, अगदी युरोपीय खंडाने यात मदार मांडली. नंतरचा कल्चर आलं संगणक कल्चर, कम्प्युटर कल्चर, ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो. मित्रांनो ते सुद्धा कल्चर थोडंसं पाठीमागं पडतंय. आता पुढचा प्रश्न आहे इथून पुढच्या जगाला काय तारेल, तर त्याचं एकमेव उत्तर आहे ते आहे बिझनेस कल्चर. जगायचं असेल, टिकायचं असेल, स्वतःला स्वाभिमानानं जगायचं असेल तर मला वाटतं इथून पुढच्या पोरांना व्यवसायाशिवाय पर्याय नाहीये. पहिल्यांदा लक्षात ठेवा. पोरांना एक उत्तर विचारतो, तुम्ही थोडंसं उत्तर द्या, थोडासा काय व्यवसाय त्याचं कारण शोधा. मी पोराला एकटं विचारलं परवा वर्कशॉपमध्ये, बाळ पगार किती पाहिजे? ते म्हणते कोटी. मी म्हटलं जिंकलाच भावा, तुला 1 कोटी मिळवून द्यायची जबाबदारी माझी. 1 कोटीचा जॉब मी तुला देतो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जेव्हा एखादी कंपनी तुला 1 कोटी रुपये देईल तेव्हा त्या कंपनीला तू महिन्याला किती मिळवून देणार? तू 50,000 देणार आणि त्यांनी कोटी द्यायचं असं होत नाही रे भावा. किमान तुला 4 कोटी दिलं पाहिजेस तेव्हा ती कंपनी 1 कोटी देईल. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे 4 कोटी कंपनीला मिळवून देण्यासारखं असं काय आहे ते मला सांग आणि मग कोटी माग. प्रश्न असा आहे मित्रांनो, आम्ही फक्त स्वप्न फुलवलेले, स्वप्न पूर्ण करण्यासाठीची एक सिस्टीमच आमच्याकडे नाहीये. थोडंसं गणित मांडतो, ज्याला गणिताचं चांगलं आहे त्याने विचार करा. मला सांगा पोरा आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये 25 वर्ष शिकायला जातात, ही फॅक्ट आहे. 25 वर्ष पोरग शिकतयच. आता काय शिकतंय नंतरची गोष्ट. 25व्या वर्षी पटकन सेटल होतंय का पोरग? होतं. 25 ते 30 हा स्ट्रगलर पिरियड असतो, स्ट्रगलर करतं ते. 30व्या वर्षी वाटतं बापाला पोरग म्हातारा झालं, मग बाप लावून देतो लग्न. पुढची 5 वर्ष विसरायची, गुलाबी दिवस असतात ते. होतात वर्ष 35, मग 35ला हे जागा होतं आणि मग म्हणतो कुछ कर देंगे दुनिया हिला देंगे. 35व्या वर्षी स्वतः हलायला लागलेलं असते. 35 ते 40 जोर लगा की हैशा. 40व्या वर्षी वाटतं झालं ना आता बसलो, संपलं. 40 नंतर आयुष्य संपतं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, गणित करा. 25व्या वर्षी किती जरी इंजिनिअरिंग झालं, डिप्लोमा झालं तरी पोरग्याला पगार काय असेल सांगा अंदाजे? किती? आवाज येत नाही आहे. किती? एक म्हणते 10, एक म्हणते 40, ज्याला 40 म्हणत हवं असू देत. वयाच्या किती वर्ष पोरग जॉब करणार हो? अंदाजे 60 वर्ष पोरं जॉब करणार. 25व्या वर्षी पोराला समजा मी 60,000 पगार धरला, हिशोब करा. 60,000 पगार 25व्या वर्षी. 60व्या वर्षी सुद्धा पोरग्याला 60,000 पगार. इन ऍव्हरेज हिशोब करा. एका महिन्याला 60, वर्षाला झाला किती? 7,20,000. वर्षाला 7,20,000. 35 वर्ष पोरग काम करणार. हिशोब किती होतोय? 2,82,00,000. याची स्वप्नच आहेत किमान 12 कोटीची. प्रश्न असा आहे आता हे 60,000 मिळाला तर
मिळालं टिकला तर ती गोष्ट नंतरची. 2,82,00,000 रुपये साहेब एक झालंय. आम्ही नोकरीला कवटाळून बसलो. एक पोरग रस्त्यानं चाललं होतं, पलीकडे एक एसटीडी बूथ होता. ते एसटीडी बूथचे ते एक माणूस होता, ते येलो पेजी चालत होतं. येलो पेजी चालता चालता ते वैतागलं. ते म्हणाला, एक तासभर झालंय कोण नंबर मिळत नाही, एक असा कोण माणूस असता आणि फोन केल्याबरोबर नंबर दिला असता किती बरं झालं असतं. या पोरग्यानं तेवढंच ऐकलं, फोन केल्याबरोबर नंबर द्यायचा. पोरग घराकडे आलं आणि पोरग्यानं एक व्यवसाय सुरू केला. फक्त 50,000 रुपयात स्वतःची वेबसाईट सुरू केली आणि पोरानं नाव दिलं त्याला जस्ट डायल. फोन केल्याबरोबर देशातल्या या माणसाचा याला नंबर द्यायचा, याचा नंबर त्याला द्यायचं, नंबर देणं एवढा धंदा करतोय. आज त्या पोराचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 8,000 कोटी रुपये. लई पैसे असतात ते. 1 कोटी, 2 कोटी, 100 कोटी, 200, 1,000, 8,000 कोटी. त्याचा ब्रँड अम्बॅसिडर आहे अमिताभ बच्चन. सोच बदलो सितारे बदल जाएंगे. आणि आमची उदबत्ती कितीची आहे? 2,82,00,000. मला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो, आपल्या आयुष्यातली स्वप्न, आपल्या गरजा, आपल्या बरोबरच्या आयुष्यातल्या माणसांची सुख, ही सगळी व्यवसायात असतील तर मला सांगायचं व्यवसायाशिवाय पर्याय नाही. आणि आज लिहून देतो, इथून पुढे किमान 10 वर्षात प्रत्येक घरामध्ये 1-2 बिझनेसमन झालेच पाहिजेत. त्याला पर्याय नाही. त्याचं उत्तर सांगतो, जगाची इकॉनॉमी. विचार करा. चला मला सांगा, या जगामध्ये 1945ला एका देशावर बॉम्ब पडले होते. 2 ठिकाणी बॉम्ब पडले. कुठला देश? जपान. हिरोशिमा आणि नागासाकी. प्रचंड विध्वंस होता बरं का. अक्षरशः त्या पुस्तकात लिहिलंय की माणसं रस्त्यानं चालली ना, माणसांची अशी राख व्हायची आणि ती हडं खाली पडायची. काही माणसांनी त्या उष्णतेपासून वाचण्यासाठी याच्या समुद्राच्या पाण्यात उड्या मारल्या. 3ऱ्या सेकंदाला अशी मडी वर आली, पाणी उकळायला लागलं होतं. इतकी हिट. त्या देशाकडे ऑप्शन होता, शेती नाहीच करू शकत. का? प्रचंड करपून गेले. दुसरा ऑप्शन होता नोकरीला लावायचं. पण नोकरी कशी आहे? तिसरा ऑप्शन निवडला त्याने. त्याचं नाव होतं बिझनेस एन्व्हायरमेंट तयार केलं. घराघरात बिझनेस शिकवला. गव्हर्नमेंट सिरियस झालं. गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना बिझनेस शिकवला आणि त्याचा पर्याय असा झाला परिणाम. परवा 2018चं उदाहरण सांगतो तुम्हाला. 2018ला या जगातला आणखीन एक माणूस आहे, तो हुकुमशाही, ज्याचं नाव आहे किम जोंग, उत्तर कोरियाचा. त्यानं त्या जपानला सांगितलं, पुन्हा तुमच्यावर 2 बॉम्ब आम्ही टाकू. त्यावेळेला जपानचे अध्यक्ष होते शिंजो आबे. ते काय बोलले नाहीत बरं का, ते गप्प बसले. कोण बोललं माहितीये का? आमचा ट्रम्प तात्या. अध्यक्ष होते ट्रम्प त्यावेळेला. ट्रम्प तात्या काय म्हणाले, जर तुम्ही उत्तर कोरियाने जपानवर बॉम्ब टाकले तर उत्तर कोरियाला जगाच्या नकाशातनं नेस्तनाबूत करू. मला साधा प्रश्न विचारायचा आहे, 1945ला जपानवर बॉम्ब कुणी टाकला होता? अमेरिकेनं. त्याच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जपानच्या बाजूने उभं राहतो असं का? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, जपाननं जगाच्या इकॉनॉमीला कनेक्ट केलंय. घराघरात बिझनेसमन आहे, घराघरात एंटरप्रेन्योरशिप आहे. पोरग शाळेतनं घरात आल्यानंतर एखादं कम्प्युटरचं गॅजेट तयार करतं. आपल्याकडे जसं तांदूळ निवडणारी महिला सापडते, तिचं एखादे रोबोटचे वेगवेगळे पार्ट तयार करणाऱ्या महिला घराघरात दिसतात. घरात जोडून घेतलंय जगाच्या इकॉनॉमीने. सांगितलंय आमचा देश संपवा. पण एक लक्षात ठेवा, आमचा देश संपला तर जगाच्या इकॉनॉमीमध्ये अर्थक्वेक होईल, एवढं सामर्थ्य जपाननं तयार केलंय. मला एकच सांगायचं आहे, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर, वाजवा टाळ्या, वाजवा. काही जण टाळ्याच वाजवत नाहीत. हे बघा असं करतात मित्रांनो. टाळी नावाची गोष्ट अशी आहे ना, ती लय प्रामाणिक आहे बरं का. किती टाळ्या वाजवल्या असतील आतापर्यंत तुम्ही? 100, 200, 300, 400 लिहून ठेवा इथून पुढे. चला, याच्यासाठी एवढ्या वाजवल्या, याच्यासाठी एवढ्या वाजवल्या. तुम्ही कधी एक बिझनेसमन म्हणून इथे याल का नाही? आणि ह्यांच्या हातचा तुमचा सत्कार होईल ना, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या सगळ्या टाळ्या चक्रवाढ व्याजानं परत मिळतात. त्यामुळे टाळ्या वाजवा म्हटलं की सुट्टी द्यायची, वाजवायची. वाजवा स्टार्ट. प्रश्न आता बघा माझा, 1945 नंतर 2 वर्षांत आमचा देश स्वतंत्र झाला. आमच्या देशात सोन्याचा धूर निघत होता. काठीला सोनं बांधून काशी यात्रा माणसं करायची. मग असं काय झालं, आमच्याकडे एवढे पैसे गेले कुठं? तर काही देश आमच्याकडे आले ज्यांनी आम्हाला चांगला माल दिला आणि आमच्याकडून पैसे, अगदी कोहिनूर हिरा सुद्धा नेला. कारण त्या वेळी सुद्धा आमचा देश कस्टमर होता आणि आज सुद्धा आमचा देश कस्टमर आहे. आणखीन 40 वर्ष राहिले ना तर फार बिकट अवस्था आहे. सरकारला लक्षात आलंय. त्यामुळे मला वाटतं सरकारनं सगळ्यात सुंदर बिझनेस एन्व्हायरमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात पहिल्यांदा सरकारनं काय केलं तर सरकारनं जेवढे रिस्ट्रिक्शन होते तेवढे काढून टाकले. 1991ला स्वतःची पॉलिसी चेंज केली.
त्याच्यानंतर वेगवेगळ्या उद्योगांसाठी मदत करायचं धोरण अवलंबलं. सरांनी खूप सुंदर सांगितलं, PMRY आहे, CMFGC योजना आहे, मुद्रा लोन योजना आहे, वेगवेगळ्या महामंडळाच्या योजना आहेत. सरकारनं माणसांना पायघडे अंतरलेत. त्याने सांगितलंय बाळांनो व्यवसाय करा, कारण त्यांना माहित आहे कस्टमर तयार करणारा देश नाही करायचा, इथून पुढे विकणारा, मार्केटिंग करणारा, स्वतःचा माल पोहोचवणारा देश तयार करायचा आहे. मला असं सांगायचं आहे, जागतिक एन्व्हायरमेंटमध्ये टिकायचं असेल ना तर उद्योगाला पर्याय नाही. उत्तर एकच बाळांनो, उद्योग शिका, व्यवसायाच्या बाराखड्या शिका आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट स्वतःचं माइंडसेट तयार करा. मला बिझनेसच करायचा आहे. काय अडचण असते बिझनेसमध्ये? काय असते अडचण बिझनेसमध्ये? का पोरं करत नाहीत ग्रामीण भागातली? का मराठी माणसं करत नाहीत? त्यांच्या डोक्यात काही माइंड ब्लॉक्स बसलेत आणि त्या माइंड ब्लॉक्सचं उत्तर असं आहे की त्यांच्या पण बसले तरी पालकांच्या पण बसलेत. पहिल्यांदा पालकांच्या डोक्यातलं काढावे लागतील, मग पोरांच्या करतील. माइंड ब्लॉक्स याकडे जाणारी एक वेन्स, त्या व्हेन्स मध्ये जर का एखादा कोलेस्ट्रॉल अडकला तर ते चॉकअप होते आणि अर्ध्या तासात मरते माणूस. एका वेळेला दणकन मरतो. पण माणसाच्या डोक्यात जे काही व्हेन्स आहेत ना त्यात जर एखादा माइंड ब्लॉक्स आढळला तर माणूस मरत नाही, आयुष्यभर खंगून खंगून जगतंय. पैसे का मिळत नाहीत, प्रॉफिट का होत नाही, पैसे का मिळत नाहीत. मला एक सांगायचं, डोक्यातले माइंड ब्लॉक्स पहिल्यांदा काढा. काय डोक्यातले माइंड ब्लॉक? बिझनेस करताना पहिला माइंड ब्लॉक्स आहे, बिझनेस करायचा असेल तर पैसा लागतोय, पैशाशिवाय बिझनेस होत नाही. कुणीतरी ठोकून बसवले डोक्यात. मला एक सांगा, चला सरांनी आणि यांनी जेवढी मोठी मोठी नावं घेतली आता बिझनेसमनची, त्या सगळ्या बिझनेसमनची हिस्ट्री काढायची, त्यांचं आत्मचरित्र काढायचं. त्याच्या पहिल्या पानावर तुम्हाला दिसेल हा माणूस एका खेड्यातनं आलेला, अत्यंत गरीब परिस्थितीत असलेला माणूस होता. या माणसानं स्वतःचं एम्पायर खडं केलं. मित्रांनो, व्यवसायासाठी पैशाची किंमत लागत नाही, थोडीशी हिंमत लागते. बास असेल हिंमत तर वेलकम. आणि बिझनेसचा रूल आहे, पैसा स्वतःचा नसतोच. व्यवसायाचा रूल आहे, पैसा दुसऱ्याचा, व्यवसाय तुमचा. व्यवसायाचा रूल आहे. आज तरी तुम्हाला सांगतो, भारत देशाला लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात, कारण या देशाकडे 135 कोटी जनता आहे आपली. किती मोठी स्ट्रेंथ आहे. 1 रुपये जरी विकला ना एका माणसाला तर 135 कोटी होतात आपल्याकडे. आणि काय विकू शकत नाही आपल्या देशात? सांगा चला, एक अशी गोष्ट सांगायची विकू शकत नाही. सांगा. सगळ्या विकतोय साहेब, सगळं. माती विकली आम्ही, पाणी विकलं, शिमग्याला शेणी विकल्यात आम्ही. अमेझॉनवर आज सुद्धा टाका, काऊज डंग 25 रुपीजला एक. आमच्याकडं रामदेव बाबा नावाच्या माणसाने, ज्या माणसाच्या शर्टाला खिसा नाही अशा व्यक्तीनं 8,000 कोटीचा पतंजलीचा उद्योग सुरू केला. सास अंदर लो बाहेर छोडो, अंदर लो बाहेर छोडो, अंदर लो बाहेर छोडो. या देशात गोमूत्र विकलं जातं साहेब. या देशात गणपतीला दुर्वा विकल्या जातात. बाकीच्या देशात बिझनेस करत असता मी म्हटलं असतं, बाळांनो विचार करा, करायसारखं काहीच नाही. रस्ते बांधायचे रस्ते आहेत, गटर बांधायचे गटर आहेत, सण करायचं एकच नाताळ. आपल्याकडे तसं नाही, 15 दिवसानंतर एक सण येतोय. चेक करा, 15 दिवसानंतर एक सण येतोय. अख्खी इकॉनॉमी वरून खालू हलते 15 दिवसात. मगाशी सरांनी उत्तर दिलं विम जेल बारचं. सर आणखीन पुढे उत्तर देतो. आज पोरं हेअरस्टाईल करतात, कसली असते माहितीये का? दोन्ही साईडनं केस कट, मध्ये कोबीचा फ्लावरचा गड्डा. या रोपवाटिका संवर्धनासाठी सर जेवढे पैसे एका तालुक्यात, एका राज्यात, आमची अख्खी मला वाटते पाकिस्तानची इकॉनॉमी 2 वेळा खरेदी होईल एवढे पैसे या रोपवाटिकेत जातात. यांना खूप हसू येतंय. मी रूप संवर्धनावर बोलत नाही. अनेक देशाच्या इकॉनॉमी त्याच्यावर जातील. एक सांगायचंय, हा देशात प्रचंड संधी आहे हो. फक्त एक गोष्ट आहे, विकणारा माणूस पाहिजे. आमचा आजचा विषय कृषी उद्योजकता विकास. पोरांनो, ज्या शेतीला आम्ही नावं ठेवली, ज्या शेतीपासून आम्ही लांब झालो, आम्हाला वाटतं या देशात शेती करणं म्हणजे वाईट असं वाटलं. तुम्हाला पटणार नाही. या देशातला एक्सपोर्ट करण्याची एकमेव ताकद जर कशात असेल तर ती शेतीत आहे. शेतकऱ्याशिवाय कुणाच्या बापात हिंमत नाही ती विकण्याची. म्हणून माझं मत आहे, वावर आहे तर पावर आहे. हे वावर जपा. पोरांनो, 1,500, 2,000, 10,000, 15,000, 20 साठी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या दारात कुबेर उभा करू शकतो जर आम्ही शेतीला योग्य ओळखलं तर, शेतीचं महत्व समजावून घेतलं तर. आणि महत्वाची गोष्ट, समाजातली जी डिमांड आहे ती ओळखता आली पाहिजे. कडे अहो विचार करा, आम्ही किती भाज्या खातो आता? किती भाज्या खातो? जास्तीत 10, 15, 20, 20च्या पलीकडे नावं माहित नाहीत असली तर सांगा. आमचा आजा, आमचा पंजा, त्याचा खापर पंजा. एका रिपोर्टमध्ये परवा एकाने स्टडी केली, आमची ही माणसं 115 वर्ष जगायची. का? त्यानं स्टडी केली की सगळी माणसं 358 प्रकारचे इंग्रेडियंट्स खायची.
मी ते वाचल्यानंतर शॉक झालो. मी म्हटलं असं असू शकत नाही. आणि मग मला कळलं ही काय काय खायची. तुम्ही सुद्धा किंवा बऱ्याच इथं माणसं ज्यांनी लहानपणी साधी चिंच घेतली तर चिंचेचा पाला वरबाडून खाल्लाय, मग छोट्याशा चिंचा खाल्लेत, मग त्या चिंचा पिकल्यानंतर खायच्या किंवा त्याच्या अगोदर खाल्लेत मीठ लावून, मग पिकल्यानंतर खाल्लेत. चिंचोका भाजलाय, उघडलाय आणि तो खाल्लाय. 358 प्रकारचं खाल्लं साहेब. आमच्या पोटात गेलंय म्हणून रप अँड टप माणूस होता, कसंही फेका कधी आडायचं नाही. आता 35 वर्षाच्या पोरग्याला 15 किलो गॅस उचलताना गुडघं दुखतं, हा प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याच्या पोरानं आता एकच करायचं, 358 रडू दे, किमान 100 इंग्रेडियंट शोधा, औषधी वनस्पतीच्या अनुषंगानं शोधा, बिझनेस माइंडनं व्यवसाय करण्याच्या अनुषंगानं शोधा आणि शेतीला चांगला दर्जा मिळवून द्या. ही खरी अर्थानं काळाची गरज आहे. कारण या जगामध्ये, या देशामध्ये सगळ्यात चांगली जर गोष्ट कुठली असेल ते खाणं, आणि खाण्याच्या इंडस्ट्रीला प्रचंड स्कोप आहे बरं का. आमच्याकडं साधा सुरुवातीला चहा आमचा नव्हता. चहा आमच्याकडे होता. काय होतं आमच्याकडं? घरात पाहुणा आला की आमची आजी शेंगा घ्यायची, शेंगा समोर टाकायची, गुळाचा खडा द्यायची, झाला पाऊण चार. नंतर इंग्रजने आमच्याकडे आणला चहा. आमची अख्खी जनता चहा प्यायला लागली. चहाची इंडस्ट्री फार मोठी, मी सांगायची गरज नाही. चहा बरोबर साधा ब्रेड अगोदर खायची माणसं. चहा बरोबर ब्रेड. तो ब्रेड आला आणि अख्खी बेकरी इंडस्ट्री तयार झाली. त्या ब्रेडचं काय काय केलं आम्ही. पहिला ब्रेड बरोबर चहा बरोबर खाल्ला. नंतर कोणीतरी सांगितलं चहा बरोबर खाणं गावंढळ असते. आम्ही तिथनं काढला, त्याला लावला मस्का. ते मस्का पाव इंडस्ट्री तयार झाली. मग कोणती सांगितलं मस्का नको, काय कर, कांदा चीर, स्लाइड चीर, टोमॅटो चीर, काकडी चीर, टाक त्याच्यात, कर सँडविच, दे खायला दे. अख्खी सँडविचच्या गाडा चालत्या त्याच्यावर. नंतर कोणी सांगितलं ते कच्चं असते, मग काय भाज त्याला, त्याचा टोस्ट कर, ते गार्लिक टोस्ट कर, त्या चॉकलेट टाक. अख्ख्या ब्रेडनं, एका ब्रेडनं किती जणांना कामं दिली बघा. एवढी खाण्याच्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठं काम आहे. एवढंच कशाला, साधा ऊसाचा रस विकणारा माणूस बघा ना, किती सुंदर सुंदर मी हे केले त्यानं. सुरुवातीला ऊस विकाय, ऊसाचा रस विकायचा. कोणीतरी सांगितलं, कुठनं आलं माहित नाही, कदाचित ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आले बघा. कोणी सांगितलं रस पिऊ नका. ह्याला प्रश्न पडला का, त्या रसात बर्फ असतोय. मग थोडा असू देत ना. तो बर्फ त्या स्वस्त पाहिजे असतोय म्हणून इथले बिझनेसमन शिवा घरातनं बेअंत्या त्या टाकत्या, ते पिऊ नका. आमचं हे जातंय, ते म्हणते ऊसाचा रस नको का, बर्फ असतोय, किंवा विदाऊट बर्फ दे. मग त्या ऊसवाला शाणं झालं, त्यानं काय केलं, पाटी लावली. साधा ऊसाचा रस मिळेल 10 रुपये, विदाऊट बर्फ 15 रुपये झालं. मग कुणीतरी काय सांगितलं, हे नको, हे रसायन असतंय. मग त्यानं बोर्ड लावला, काय, सेंद्रिय ऊसाचा रस मिळेल 20 रुपये. साधी गोष्ट आहे. बिझनेस करणारा माणूस पाहिजे, काही विकता येतं. पोरांनो, एक काम करायचं. 20,000, 15,000, 25,000, 35,000 साठी शहरामध्ये जाण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या पोरांच्यात प्रचंड ताकद आहे बरं का, प्रचंड टॅलेंट आहे. मग त्यांच्याबद्दल मी बोलायचंच नाहीये सर. गावातली पोरं वरातीला रात्री 9:30 वाजता त्या डीजे समोर नाचायला सुरुवात केली की सकाळी 7 वाजता ते डीजे आडवं झालं तरी नाचत असतात. एवढी प्रचंड एनर्जी आहे सर यांच्यात. फक्त एकच आहे, ती चुकीच्या ठिकाणी चालली आहे. जुन्या काळात प्रश्न होता स्वातंत्र्य सैनिकांना देश कसं मिळवायचं, घर कसं सुधारायचं. आजचा पुराणा प्रश्न आहे 1.5 GB सपवायचा कसा. माझं मत आहे पोरांनो, त्या 1.5 GB ज्यानं 1.5 GB विकलं त्याचा विचार करा की हो. सुरुवातीला जीवन दिलं फुकट. आमच्या पोरांना वाटलं वा फुकट आहे, अख्खी गाव फुकट घेतलं त्यानं. बस बगल तिकडं नेट हो, फुकट 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 फुकट. 1 वर्ष फुकट दिलं. कस्टमर केले 20 कोटी. आणि त्याच्यानंतर सांगितलं त्यानं आता 399चा रिचार्ज मारायचा. बरोबर, जरा सिरियसली विचार करा. 20 कोटी देशातले कस्टमर आहेत समजा जिओचे. 20 कोटी गुणिले 399 रुपये. मी तुम्हाला कॅल्क्युलेटरनं आकडे मारा म्हटलं ना, मी लिहून देतो. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये पैसे मावत नाहीत पोरांनो. एवढे पैसे महिन्याला मिळवते ते. हे का सुचत नाही आम्हाला, का नाही करत. आमच्याकडं प्रचंड सुंदर शेती आहे, आमच्याकडं प्रचंड सुंदर टॅलेंट आहे. आणि महत्वाची गोष्ट, आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलो. एवढं सगळं असून सुद्धा आम्ही का करत नाही. पोरांनो, प्रचंड संधी आहे. दुसऱ्याच्या दारात नोकरी मागणारे खोऊ नका रे. दुसऱ्याला नोकरी देण्याची अपेक्षा ठेवा. मला वाटतं तीच माणसं व्यवसाय करू शकतात. व्यवसायाच्या कितीतरी संधी आहेत. सरांनी खूप सुंदर सांगितलं, प्रॉब्लेम शोधा. तुमच्या आजूबाजूचे प्रॉब्लेम शोधा, व्यवसाय होतो. आमच्या देशात एक प्रॉब्लेम आहे, एक प्रॉब्लेम. जगातला किती छोटा प्रॉब्लेम आहे बा, काय, एक मच्छर प्रॉब्लेम आहे. काय काय केलं आम्ही, सांगा. सुरुवातीपासून काय केलं, सगळं लावलं साहेब आम्ही. काय राहिलं सांगा. ते गोल्ड कॉईल लावला तरी मासं ते गेलं नाही. मग लिक्विड आणलं, ऍक्टिव्ह मोड, प्रो मोड सगळं मोडून बघितलं, ते गेलं नाही. बिस्किट आणली तरी गेलं नाही. शेवटी बॅटा आणल्या आम्ही, ते पण प्रयोग केले तरी गेलं नाही. आता परवा एकट्यानं छान आमच्या MCD मधनं कर्ज घेऊन एक व्यवसाय सुरू केलाय. त्याचा व्यवसाय काय आहे, तो
गाईच्या शेणापासून अगरबत्ती आणि धूप तयार करणं, ज्याच्यामुळं अजिबात डास येत नाहीत. आमच्या पंजानं हेच केलं होतं. गाईचं शेणकूट घ्यायचं, घालायचं, धूर करायचं, धुरी केली की डास जायचं. आमच्या देशात साध्या मच्छर घालवण्याची 33,000 कोटीची इंडस्ट्री आहे. गुगल करून बघा. एक मच्छर, एक प्रॉब्लेमवर 33,000 कोटी खपतात साहेब. का नाही पैसे मिळत आम्हाला? फक्त एकच आहे, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना कृषी व्यवसायामध्ये उद्योग करताना पिकवायची अक्कल आली, पण विकायची आली नाही. आम्ही मार्केट ओरिएंटेड शेती नाही केली. आम्ही मार्केट नाही समजावून घेतलं, मागणी नाही समजावून घेतली. मला सगळ्यांना मनपूर्वक पोरांना विनंती करायची आहे, इथून पुढचा काळ कोरोनानं दाखवून दिलंय आपल्या नोकरीची लायकी काय. कोरोनानं आणि एक याच्या पलीकडे जा सांगतो, जी पोरं IT मध्ये आहेत, इंजिनिअरिंग मध्ये आहेत, त्यांच्यासाठी शक्य झालं तर AI नावाची इथून पुढचं किती मोठी क्रांती आणि संकट असेल थोडंसं विचार करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPTनं कितीतरी क्रिएटिव्ह, आजच पोटात गोळ्या आलेत माणसांच्या. किती नोकऱ्या राहतील आणि किती जातील हा प्रश्न तयार झालाय. आणि मला एकच सांगायचं आहे, नोकरीच्या जणात विचार करा ना. अहो, साध्या ड्रायव्हरची मी नोकरी करणार जरी म्हटलं तरी उद्या कार ऑटोमॅटिक येते, ड्रायव्हरची गरज काय. आता तसं भारतात वेगळंच आहे म्हणा. भारतात काही जरी आलं तरी त्याच्यावर एक माणूस लागतोय. म्हणजे उद्या आमच्याकडे ऑटोमॅटिक गाडी जरी आली तरी ती कशी चालते बघायला आमच्याकडे ड्रायव्हर ठेवतील, ती गोष्ट वेगळी आहे. पण ही गोष्ट खरी आहे मित्रांनो, की आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीच्या परिणामानं नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. मग असं जर असेल ना, तर मला वाटतं आता प्रिपेअर राहिलं पाहिजे, आता स्किल तयार केली पाहिजेत. आणि शेती हा सगळ्यात मोठा व्यवसाय. इथं गाव आहे, इथं शेंडूर नावाचं, आमच्या इथं निपाणीच्या अलीकडे पलीकडे कुठेतरी बघा, तिथं एका पोरानं BSc ॲग्री झाल्यानंतर कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. कोल्हापुरात पण आहे 2-3. पण त्या पोराचं वैशिष्ट्य असं की त्या पोरानं फक्त बांधांवर आणि जे रिकामी पडीक जागा आहेत तिथं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. बापाला सांगितलं शेती तुमचं तुम्ही करायची. आणि जाहिरात कुठं करतं माहिती आहे का? इथं तिथं नाही बरं का. हे जाहिरात करतो पुणे आणि मुंबईला. ज्यांचा पगार कोटीच्या वर त्यांना जाहिरात, त्यांच्याशिवाय नाही. यानं छान MBA झालेली पोरं निवडलेत, चांगली अशी छान कंपनीचं नाव दिलंय, छान ब्रँडिंग केलंय, कोटीचा वर पगार त्यांनाच. त्याचं पहिलं असतं टेन्शनमध्ये यायचं काय, त्यांचं उत्तर काय असेल? कोटीच्या वर असतात ते असतात टेन्शनमध्ये. फॅक्ट आहे. कारण ती अहो विचार करा, प्रचंड कधी ते शारीरिक टेन्शन आहे, मानसिक टेन्शन आहे, हेक्टिक आहे. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई मधले तरी प्रचंड आहे. आणि त्यांना एक सांगितलं की आमच्याकडे या स्ट्रेस रिलीज सेंटर अशी एक वेगळी कन्सेप्ट आणली आहे. निवांत यायचं, घरातलं बायका मुलं सगळ्यांना घेऊन या, 4 दिवस राहायचं. पोराला वर्गात शिकवतात CBSCच्या प्लगिंग, खुरपायचं कसं ते आणतं येतं. दिस इज अ खुरपा, काय खुरपायचं खुरपा. त्यानं टेलिस्कोप उभा केलाय. टेलिस्कोप पोरांना शिकवलंय. हे शिकायचं नाही, पलीकडे गाईड आहे. टेलिस्कोप वरनं रात्री आपण बघा ना, पुण्या मुंबईत चांदण्याच दिसत नाही, तो चंद्र हे आणतंय, आकाश सगळं दर्शन हे इथं आहे, सगळं सॅटेलाइट थ्रू दाखवायचं आणि त्याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याची सिस्टीम आहे. त्यानं स्वतःचं एक स्पेसिफिक मेडिटेशन सेंटर तयार केलंय. त्या मेडिटेशन सेंटरमध्ये स्पिरिच्युअल नावाची गोष्ट ठेवली, अध्यात्म, जी विशेषतः निसर्गात आल्यानंतर फार चांगली कळते. त्यानं पलीकडे पोहण्याची व्यवस्था केली आहे. पलीकडं पतंजली सारखं मसाज सेंटर तयार केलंय. स्ट्रेस रिलीज साठी त्याच्या औषधं मिळतात. छान जेवणाची सोय आहे. पलीकडचं काय असेल ते सांगा, शेतातलं ते बघा, काढून घ्या. तुम्हाला पाहिजे तर आम्ही करून देतो, नाहीतर तुम्ही करून घ्या. काय कन्सेप्टवर पोरं काम करतायत पोरांनो. मला एक सांगायचं आहे, हे जे डोक्यात चाललंय ना, आणि खरं सांगू का, मला माफ करा पण ही गोष्ट खरी आहे. आमच्या तरुण पिढीनं खऱ्या अर्थानं आत्ताच समजून घेतलं पाहिजे की मला काय करायचंय. गावच्या कट्ट्यावर साहेब रात्री 12:30, 1, 2, 3 वाजेपर्यंत पोरं असतात. कुणाला कसं कट्ट्यावर बसवायचं याचं पद्धतशीर नियोजन तिथं चालतंय. मला एक सांगायचं मित्रांनो, कट्टा सोडा. कधीतरी मार्केटमध्ये या, मार्केट समजावून घ्या, व्यवसाय समजावून घ्या. आणि खऱ्या अर्थानं जो बाप आज शेतीमधल्या प्रश्नानं झुंजालाय ना, त्या बापाला प्रचंड कष्ट करण्याची क्षमता आहे हो. पण प्रॉब्लेम असा आहे, हे भेदायचं कसं त्याची अक्कल नाही. आणि ज्याच्याकडे अक्कल आहे ना, त्यानं त्या मोबाईलमध्ये घाण टाकली आहे PUBGवर, विनर चिकन डिनर. पोरांनो, अक्कल ही जी आपल्याला आहे ना, ही सगळी वापरा, समजून घ्या सिस्टीम. पेटंट काय असतो, ट्रेडमार्क काय असतो, ही सगळी माणसं जी आलेत ना, या सगळ्या माणसांची तळबळ एक आहे की तुम्ही शिकलं पाहिजे. आणि यासाठी या माणसाने एक सिस्टीम उभी केली आहे. गव्हर्नमेंटकडे स्वतः जा. बऱ्याच जणांना असं वाटतं की गव्हर्नमेंटकडे गेलं तर काम होत नाही. नाही, आम्ही माहिती आहे, CMRBचं सांगितलं, दर महिन्याला आता सुद्धा बॅच सुरू आहे. किमान प्रत्येक बॅचेसला 40 माणसं असतात. दरवर्षी किमान 700-800 माणसांना कर्ज 35 लाखापर्यंत दिलं जातं. घेणारी सुद्धा माणसं आहेत. पण दुर्दैव एवढं आहे की आम्ही ती घ्यायला आलेलोच नाहीये, कारण आमचं काहीच पडलं नाही, कारण आम्हाला प्रश्नच पडत नाहीयेत. मित्रांनो, प्रश्न पडले पाहिजेत. इथून पुढच्या 10 वर्षाचा करिअरचा विचार करा तुम्ही. मी डायव्हर्ट नाही करत तुम्हाला, पण मी हे सांगतोय, जरी समजा कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही कम्प्युटर असाल, IT असाल, इंजिनियर असाल, कुठल्याही सेक्टरमध्ये असाल, त्या सेक्टरमध्ये व्यवसायाचा जर विचार केला तर मला खात्री आहे की व्यवसाय 100% होतो, मोठा होतो. 5 प्रश्न घेतो सर, मला वेळ आहे ना, 5-10 मिनिटात संपवतो.
विषय आहे? तर विषय एक आहे की आपल्याला कसं शोधायचा बिझनेस. आता ठीक आहे, माइंडसेट झालं माझं तयार. सर आम्ही व्यवसाय करतो, पण आमचा प्रश्न आहे शोधायचा कसा. आमच्या डोक्यात कुणीतरी घातलंय काय माहितीये का, कॉपी करायचं. ते लहानपणापासूनच आम्ही करतोय. तुकाराम 2 मार्काला, ज्ञानेश्वर 3 मार्काला, बहिणाबाई ऑप्शनला, एवढंच कर बघ, पास होतीस. माझं मत आहे पोरांनो, व्यवसाय करायचा असेल कॉपी करू नका. ह्याचा बघायचा, याचं आमचं ठरलंयच. कुणाचं चांगलं चाललंय त्याचं आम्ही जाऊन कॉपी करायचं. आमच्या एमसीडीच्या कार्यक्रमाला मध्यंतरी 3 पोरं आली होती. पाठीमागे आले, मस्त ड्रेस, परफ्यूम, अख्खा रूम मध्ये परफ्यूम असं घुमत होता. ती कशासाठी आली माहितीये का, एक त्यांचा व्यवसाय, एक विषय होता बंदिस्त शेळी पालनाचं प्रशिक्षण. शाना बघूनच मी उडालो. मी म्हटलं तुम्ही बंदिस्त शेळी पालन करणार? ते म्हटलं होय. वडील काय करतात? त्यावेळेस सरकारी नोकरी आहे. शेती आहे का तुमची? तेवढं आहे की गावात? केलंय का कधी? नाही, गेलो नाही कधी. बरं शेळी माहिती आहे काय? हा बघितली आहे. मग तू शेळी बघितली आहे, तू शहरात राहिलायस, एवढा परफ्यूम मारून येतोयस, बुलेट घेऊन येतोयस, आणि तू बंदिस्त शेळी पालन करणार? ते म्हणते हा करणार की सर. म्हटलं का रे? ते म्हणते सर ह्याच्यात लय पैसा आहे हो, माणसं मटण चिकन लय खात्यात, लय पैसा. मी म्हटलं करू नकोस बाळ, ऐक माझं. दे नाही, कर्ज काढलं त्यानं, कर्ज सुद्धा मिळालं. त्यानं व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं, 3-4 महिन्यानंतर त्यानं बंद केलं. त्याला विचारलं का रे? ते सांगितलं सर ते शेळी आणि ते घाण शेणामुताचा वास सर, ॲलर्जी व्हायला लागली हो. डॉक्टरनं सांगितलं. अरे मी म्हटलं, मी पहिल्यांदा सांगितलं होतं, तू जो परफ्यूम मारतोयस त्याच्यापेक्षा डेंजर परफ्यूम त्याचा असतो र. एवढी तरी पैसे मिळतात म्हटल्यानंतर मला एकच सांगायचं आहे. आणि एक सांगतो बरं का, पैसा नाही असं सेक्टर नाहीये. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, प्रत्येक व्यवसायात पैसा आहे. प्रत्येक व्यवसायात. चला मला एक नाव सांगा असा व्यवसाय ज्यात पैसाच असू शकत नाही. तुम्ही म्हणणार भंगारवाला, काय पैसा? OLX वाला कोण आहे? भंगारवालाचा आहे. याचं जुनं घेतोय त्याला देतोय, पण OLX वाल्याचा ब्रँड अँबॅसिडर अमिताभ बच्चन आहे. तुम्हाला जर वाटलं की अहो साधी गोष्ट, आमच्या देशात अगरबत्ती विकतो, हिंदूचा ग्रुपची अगरबत्ती आहे, सायकल कॅन्डी, हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे. चिरमुर आणि मुरमुरं विकणारा कोल्हापुरातला राजाभाऊ भेळवाला इन्कम टॅक्स भरतोय. जोशीवाड्याच्या 8 फ्रँचायसी आहेत. चहा विकणाऱ्या येवले सलगरच्या किती फ्रँचायसी मी सांगायची गरज नाही. हा देश तो आहे. या देशात पान विकणाऱ्या माणसाच्या दारात स्वतःच्या 398 गाड्या आहेत. हा देश असा आहे. या देशामध्ये कुठलाही व्यवसाय असा एक व्यवसाय नाही ज्या व्यवसायात करोडपती माणूस सापडत नाही. आमच्याकडे आम्ही दूध विकतोय 60 रुपयानं, 66 रुपयानं. याच देशात एक पोरगी आहे जी अमिताभ बच्चन, त्याचबरोबर वेगवेगळ्या मोठ्या सेलिब्रिटीजना बेशनं दूध विकते. तिच्या दूधचा रेट आहे 250 रुपये लिटर. प्रश्न आहे त्यात अमृत किती? सारी गोष्ट आहे. तिनं टोटली सिस्टीम फॉलो केली आहे, हायजीन सिस्टीम दाखवली आहे, आणि सेलिब्रिटींच्या डोक्यात जे आहे ना तशा पद्धतीनं स्वतःचा प्रोडक्ट विकलाय. मला एकच सांगायचं मित्रांनो, छोटा मोठा व्यवसाय नसतो. हे मी नाही सांगत, आणि एका माणसानं तुमच्या भाषेत सांगतो. त्या माणसाचं नाव आहे, सांगा कोण? त्यानं वाक्य सांगितलंय, कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. श्री श्री शाहरुख खान महाराज. ही फॅक्ट आहे मित्रांनो, खरी गोष्ट आहे. कुठलाच व्यवसाय छोटा मोठा नाही, फक्त व्यवसाय करणारा माणूस पाहिजे. विचार करा, मध्यंतरी मी दिल्लीला गेलो होतो. किती छोटे व्यवसाय बघा. दिल्लीला मध्ये एक संसदेपर्यंत मला जायचं होतं. हॉटेलमधनं खाली उतरलो. हॉटेलमधनं उतरल्या बरोबर, आम्ही कोल्हापूरचे हो, त्या पलीकडच्या माणसाला विचारलं ॲटो मिलेगा क्या? ते म्हणते ॲटो, ओला कीजिए ना. मी म्हटलं ओला? मला ओला काय माहित नाही. ते पुढच्या, मला वाटलं माझं चुकलंय. पुढच्याला विचारलं साहेब ॲटो मिलेगा क्या? ते म्हणते ओला कीजिए ना. मला कन्फ्यूज. मग त्यानं सांगितलं काम करा, ॲप डाउनलोड करा. मी ते ॲप घेतलं. मग मला कळालं ही कॅब सर्व्हिस आहे. अख्ख्या माझ्या आजूबाजूला 40-50 कॅब त्याच्यावर दिसत आहेत. मी एक मिनी सिलेक्ट केली. मला त्यांनी स्विफ्ट डिझायर दाखवलं. 180 रुपये. मी म्हटलं डन. 3ऱ्या मिनिटाला ती गाडी कशी येते ते मला GPS वर दिसतंय बरं का, दिसतंय मला. ती गाडी 3ऱ्या मिनिटाला माझ्या समोर. ते ड्रायव्हर उतरलं, पलीकडनं आलं, त्यानं दणकन दरवाजा उघडला. मला असं आतनं भरून आलं राव. 180 रुपये देतो मी त्याला. मी आत बसलो, पहिल्यांदा जाणार, टोटल एअर कंडिशन आहे. मग त्यानं विचारलं साबशी न्यूजपेपर चाहिए क्या? मी म्हटलं मी मराठी बोलतोय. त्यानं दिल्लीत मला दिव्य मराठी नावाचं वर्तमानपत्र दिलं बरं का. मी म्हटलं मी वाचलाय, नको. मग म्हणाला साबजी तो स्क्रीन आहे ती खाली करा, त्याच्यावर तुम्हाला TV नेट कनेक्ट आहे, त्याला चित्रपट बघा, गाणी ऐका, काय बघायचं बघा. मी म्हटलं मी नाही बघणार. मग त्याला असं वाटलं की बहुतेक वैतागले, त्याचं रेटिंग कमी व्हायला नको म्हणून त्या म्हण मग गप्पा मारूया का आम्ही? मी म्हटलं यस. आणि मग मी प्रश्न पहिला विचारला, हे ओला कोण आहे? तू आहेस काय? ते म्हणते नाही सर, दिस इज अ कॅब सर्व्हिस. ही कॅब सर्व्हिस आहे. म्हटलं कॅब सर्व्हिस आहे तर तू कसं काय इथं? तो म्हणाला मी ड्रायव्हर आहे. म्हटलं तुझी इंटरव्ह्यू कुठे झाली?
त्याचा मालक कुठे आहे? तो म्हणाला तुम्ही कुठून आलाय? मी म्हटलं कोल्हापूर. तुमच्यापासून 550 किलोमीटर अंतरावर बेंगलोर नावाची सिटी आहे, तिथं पोरगं बसले भार्गव नावाचं. त्या पोराने एक सिस्टीम डेव्हलप केली, ओला नावाचं ॲप, आणि त्या ॲप तयार करून त्यानं इंटरव्ह्यू घेतली दिल्लीतल्या ड्रायव्हरची. मी त्याला विचारलं मग गाडी तुझी आहे का? ते म्हणते माझी नाही, ज्याला लावायची आहे त्यानं ओलाला लावली आहे. बघा, ते बसले बेंगलोरमध्ये 26-27 वर्षाचं पोरगं, त्यानं सिस्टीम तयार केली, दिल्लीतला एक ड्रायव्हर गोळा केला, एक कॅब गोळा केली आणि माझ्यासारखे कस्टमर गोळा केलं आणि तयार केले 180 रुपये. मी त्याला विचारले तुझे किती, ड्रायव्हरचे किती, गाडीचे किती आणि त्याचे किती? त्याने सांगितलं साहब जी इसका पूरा स्टडी मैंने किया है, जब कोई बंदा हमें 100 रुपये देता है, म्हणजे 100 रुपये जेव्हा देतात त्या 100 रुपयामधले 27 रुपये त्याला सगळा खर्च काटून जातात. माझा शेवटचा प्रश्न होता, मी प्रश्नच विचारला नाही. त्याला विचारलं किती कॅब दिल्लीत आहेत? त्यानं सांगितलं सरजी मिनिमम 3 लाख होंगे. 3 लाख. मुंबई वेगळं, दिल्ली वेगळं, कोलकाता वेगळं, मद्रास वेगळं. कुबेर आला, दारात उभं केलंय माणसानं. मला सांगा आतापर्यंत किती गाड्या आपल्याकडे होत्या, किती कॅब आहेत, किती टॅक्सी आहेत, किती रिक्षा आहेत, पण एकट्यालाच कळालं बॅड सर्व्हिसेसला कन्वर्ट करा गुड सर्व्हिसमध्ये. माणसांना पैसे द्यायला तयार आहेत. पोरांनो, एवढं सगळं आपल्याकडे असताना फक्त एकच आहे, इनोव्हेटिव्ह आयडिया वापरा, बिझनेस तयार होतो. आणि कृषी उद्योगाबद्दल तरी विचारायचंच नाही. कृषी क्षेत्रामध्ये एक्सपोर्टच्या संधी का जास्त आहे त्याची कारणं शोधा. कारण मला सांगा, मसाला नावाचा पदार्थ जगाच्या पाठीवर मिळतो तो फक्त आणि फक्त भारतात. कारण एवढे सुंदर चांगले मसाले फक्त भारतात तयार होतात आणि शेती हे त्याला कारणीभूत असतं. मला एक सांगायचं आहे, व्यवसाय शोधायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तर डोक्यातल्या निगेटिव्ह गोष्टी काढून टाका, तुम्हाला 100% व्यवसाय चांगला होतो. काही प्रश्न फक्त राहतात, त्या प्रश्नांवर चर्चा करूया. प्रश्न असा आहे की जो व्यवसाय करणार आहे तो शोधायचा कसाचा नवीन व्यवसाय. मी सांगितलं कॉपी करू नका. एक 5 गोष्टी सांगतो मगाशी आणि समस्या सांगितले सरांनी फार सुंदर. मी एक 6 गोष्टी सांगतो ज्या शोधा, तुम्हाला व्यवसाय सापडेल. व्यवसाय शोधायला जाऊ नका. पहिली गोष्ट, स्वतःची आवड शोधा. आवडीच्या बाजूला बिझनेस आहे, कारण जे आवडतं त्याचा व्यवसाय होतो. जे आवडतं ते, जे आवडत असेल ते. तुम्ही खेडेगावात असाल, शेतीमधल्या किंवा रिलेटेड माणसांना जे आवडतं त्याचा बिझनेस आहे, चेक करा. एक आवड एक बिझनेस. तुम्ही 10 आवडी सांगितल्या, 10 बिझनेस मी तुम्हाला सांगेन. दुसरी गोष्ट आहे, माणसांच्या गरजा शोधा, गरजेच्या बाजूला बिझनेस आहे. कोल्हापुरात एक मध्यंतरी बोर्ड बघितला, त्या बोर्डवर लिहिलं होतं अंथरुणाला खिळलेल्या माणसांची सेवा केली जाईल. मी म्हटलं असं कुठं असते वे? आमच्या घरात माणसं ती आजारी पडलेत, ह्यांच्याकडे नेऊन द्यायचं सेवा करायला, हे नाही होणार. मला ते 10-12 वर्षापूर्वी मूर्खपणा वाटला होता. कोल्हापुरात काही चालत नाही असं वाटलं होतं. तुम्हाला पटणार नाही, देशपांडे सरांनी सावली केअर सेंटर नावावर केअर सेंटर सुरू केलंय, जिथं 450 माणसं आहेत, पेशंट आहेत, जे बेडला पडलेत, त्यांची सेवा करण्याची एक व्यवसाय, सामाजिक व्यवसाय त्याला नाव आहे सध्याच्या काळात, ज्याला सामाजिक एंटरप्रेन्योर म्हणतो, त्यांनी तो सुरू केलाय. 450 पेशंट आहेत आणि किमान एका कॉटचा रेट आहे 12,500 रुपये. समाजसेवा होते, समाधान मिळतं, समाजासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळतं, आणि दुसऱ्या बाजूला व्यवसायासाठी एक छान पद्धतीनं आपला एक व्यवसाय तयार होतो. माझं एकच मित्रांनो मत आहे, गरजा शोधा, तुम्हाला बिझनेस सापडेल. एक गरज एक बिझनेस. माणसानं विचारायचं नाही बिझनेस कुठला करू. माझं एकच मत आहे, गरज काय आहे तुला सांग, जे गरज असेल ते. पोरांनो, रिझ्यूम बिल्डिंग तयार करणाऱ्या कंपन्या आहेत आमच्या देशात. रिझ्यूम तयार करणाऱ्या, रिसर्च करणाऱ्या कंपन्या आहेत पुण्यात. काय करायचं राहिलंय आणखीन? छोट्या छोट्या कंपन्यांपासून मोठ्या मोठ्या कंपन्यांपर्यंत तुमच्या स्किल जर सगळे शोधले नाही तर स्किल बेस प्रत्येक उद्योग आहे, फक्त करणारा माणूस पाहिजे. पुढची गोष्ट, सराई समस्येवर बोललोय, त्याच्या पुढची गोष्ट शोधा, एक सवय शोधा. सवयीच्या बाजूला बिझनेस आहे. माणसांना लागणाऱ्या नवीन सवयी शोधा. सगळे बिझनेस आहेत बघा. आजकाल माणूस घरात जेवतच नाही, जेवतोय काय? आणि मुळात सगळे एकत्र बसून जमाना संपला हो. कारण पोरग्याचं आणि बापाचं नातं चंद्र सूर्यासारखं झालंय. चंद्र घरात असला की सूर्याचा पत्ता नसतोय, आणि सूर्य असला की चंद्र नसतोय, आणि सूर्यचंद्र एका दिवशी आले की चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ठरलेलं असतंय का नाही. त्यामुळे घरात एकत्र जेवण हा प्रकारच नाही, सोयीनं जेवण हा प्रकार आहे. मुळात घरात जेवतच नाही तो. विचार करा की गावागावात टपऱ्या झाल्यात, सवयीच लागले माणसानं. अगदी सगळ्या चायनीज गाड्या, ती चायनीजची माणसं आपली चायनीज गाड्या, त्यांच्या खाद्यपदार्थांची आम्हाला आवड लावली आणि आम्ही शिकलो. माझं मत आहे पोरांनो, सवयी माणसांच्या शोधा बदलणाऱ्या. पुण्यात एक महिला आहे, तिनं एक सवय शोधली की माणसं सकाळी लवकर जातात, त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना जेवण मिळत नाही, बाहेरचं खायचं म्हटलं त्रास होतो. या महिलेनं चपाती भाजी डबा सुरू केलाय, सेंट्रल किचन सुरू केलंय बाईनं. किमान दररोज 27-28 हजार डबे तिच्या याच्यातून जातात. मला एक सांगायचं आहे, माणसांच्या गरजा आणि सवयीच्या बाजूला बिझनेस आहे. गावागावातल्या, शहरातल्या, देशातल्या माणसांच्या सवयी शोधा. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. वाईट सवयीचे सोडून द्या, त्याच्यावर बोलत नाही. चांगल्या सवयीचे बिझनेस किती आहेत बघा, खूप मोठे बिझनेस आहेत. पुढे जाऊया सवयीनंतर. पुढची गोष्ट आहे
तुम्हाला जर खरंच बिझनेसमध्ये यायचं असेल आणि बिझनेस वाढवायचा असेल तर नवीन टेक्नॉलॉजीच्या बाजूला बिझनेस आहे. टेक्नॉलॉजी शोधा, बिझनेस सापडेल. गरजा शोधा, बिझनेस सापडेल. सवयी शोधा, बिझनेस सापडेल. समस्या शोधा, बिझनेस सापडेल. आवड शोधा, त्याच्या बाजूला बिझनेस आहे. जे म्हणून आवडतं त्याचा बिझनेस करा. भांडायला आवडतं का? इथून पुढे कोल्हापुरात पाठी लावायची, भांडायला माणसं मिळतील. आणि भांडणं सोडवायला आवडतं का? तसं लावा, भांडवल सोडून देऊ. इथून पुढे लय मोठा बिझनेस होणार आहे भांडणं सोडवण्याचा. नवरा बायको परमनंट गिराईक आहे. सासू सासरे 2 नंबरचं मार्केट आहे. एवढंच म्हणायचं, तुझं बरोबर आहे बघ. एक पाटील होता, त्या पाटलाकडे एक सासू गेली. तिने सांगायला माझी सासू सून अशी आहे, तशी आहे, हेच करते तेच करते, असंच आहे तसंच आहे तसंच आहे. त्यानं ऐकलं. ते पाटील म्हणते तुझं बरोबर आहे. ती गेली, सून आली. सुनेनं सांगायला सुरुवात केली, माझी सासू अशीच करते, हेच करते तेच करते, असंच आहे तसंच आहे. त्यानं ऐकलं. ते म्हटलं तुझं पण बरोबर आहे. ते पलीकडे मित्र बसलं होतं. ते म्हणाल मूर्ख आहेस काय? सासू आली तू म्हणतोयस तुझं बरोबर, सून आली तू म्हणतोयस तुझं बरोबर, दोघींचं बरोबर कसं असेल? हे म्हणतोय तुझं पण बरोबर आहे. मग त्याला विचारलं अरे मूर्ख आहेस का, तिघांचं बरोबर कसं असेल? त्यानं उत्तर दिलं बघ, प्रत्येक माणूस आपल्या ठिकाणी बरोबर असतो. सुनेनं सासूच्या ठिकाणी आणि सासूनं सुनेच्या ठिकाणी जाऊन विचार केला ना, प्रश्न सुटतो. हा प्रश्न सोडवण्याचा नाही, इगोचा आहे. इगो सुटेल, प्रश्न आपोआप सुटेल. माझं काम आहे फक्त सल्ला देणं. माझं एकमेव मत आहे, सोडवणं ही सुद्धा कला आहे. हो, आज हसणारी माणसं पुरवणारी कंपनी आहे. कपिल शर्माच्या शो मध्ये हसणारी माणसं पुरवतात. एवढंच सोडा, क्राऊड करणारे, क्राऊड पुरवणारी म्हणजे डोक्याला डोकी पुरवणाऱ्या माणसाची कंपनी आहे. राजकीय कुठलाही एक पक्ष घ्या. आता सभाचं मार्केट मी सांगायची गरज नाही. ह्याच्या सभेला जास्त गर्दी का त्याच्या सभेला जास्त गर्दी, ही गर्दी होते कशी ही सांगायची गरज नाही. कंपन्या आहेत क्राऊड मॅनेजमेंट करणाऱ्या. माणसं डोक्याला डोकी पुरवत्यात. 3 तासात सपला विषय, पैसे घ्या माघारी. काय करता येत नाही साहेब. नवीन गोष्टी शोधा ना तुम्ही, नवीन संकल्पना शोधा ना. त्याच काय करताय? टेक्नॉलॉजीमध्ये बिझनेस आहे, पर्यावरणामध्ये तरी प्रचंड सुंदर बिझनेस आहे. मित्रांनो, डॉक्टरच व्हायचं असेल, मी नेहमी सगळ्यांना सांगतो व्हा डॉक्टर, नाही असं नाही, पण ॲलोपॅथीपेक्षा इथून पुढचा नॅचरोपॅथीतले डॉक्टर व्हा, आयुर्वेदातले डॉक्टर व्हा. प्रचंड मोठं मार्केट आहे. काही औषधं अशी आहेत, काही हे आलेत की विना औषध व्यवसाय करू शकता, विना औषध उपचार करू शकताय. हे सगळं आमच्या देशातलं डेव्हलप झालं. योग नावाची प्रचंड मोठी फॅक्टरी आमच्या देशाने जगाला दिली. योगाचा प्रचंड मोठं मार्केट आमच्या देशात आहे. अहो, योग शिकून अमेरिकेत स्वतःचे क्लासेस काढणारी माणसं हजारो कोटीचा टर्नओव्हर करतात, हजारो कोटी मिळवतात, कोट्यावधी पैसे मिळवतात. मला सांगायचं, हे शोधा, हे मिळवा, 100% तुम्हाला व्यवसाय मिळवेल. फक्त एकच शेवटची गोष्ट सांगतो, खूप जणांना बोलायचं आहे. ते कसं असतं, अर्धा तास बोललो की त्याला भाषण म्हणायचं, तासभर बोललो की ते व्याख्यान असतं, त्याच्यानंतर जास्त वाढलं की तो तमाशा होतो. त्यामुळे योग्य वेळेला थांबलं पाहिजे, याची जाण ठेवून फक्त एवढंच तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्यवसाय करणं ही प्रत्येकाच्या काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. सगळ्या पालकांना एक विनंती आहे की स्वतःच्या पोराला, कुठलंही स्वतःचं पोरगं असेल तर व्यवसायाची सगळी कौशल्य त्याला किमान आली पाहिजे, त्याची काळजी घ्या. अहो, आज बाप पोराला काहीच शिकवत नाही. शाळेत कुणी जायचं ठरवतोय कोण? बाबा. क्लासला कुठलं जायचं ठरवतोय कोण? आई बाबा. पोरग्यानं कुठला शर्ट घालावा ठरवतोय कोण? आई बाबा. पोरग्यानं करिअर कशा ठरवायचं ठरवतोय कोण? आई बाबा. पोरग्यानं लग्न कुठं करायचं ठरवतोय कोण? आई बाबा. नंतर या बाबाला काय होते माहित नाही, ते म्हणते तुझं तू बघ. अहो, ज्याला एक निर्णय आयुष्यात घेऊ दिला नाही ते काय बघणार आहे? व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाची कौशल्य रुजली पाहिजेत, आणि कौशल्य रुजवण्याचं काम आई बाबांवर येतं बरं का. पोराला 8वी पासून 7वी पासून विकायला शिकवा, काही पण विकू दे पोरग, तयार करायला शिकवा, इनोव्हेटिव्ह आयडिया शिकवा, आणि महत्वाची गोष्ट विकायला शिका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं इथून पुढच्या काळात विकतील तीच टिकतील. जर जगायचं असेल तर विकता आलं पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे, एवढं सांगतो. आणि शेवटी हरिवंशराय बच्चन नावाच्या माणसाची फार सुंदर कविता आहे, त्यानं करून आपण थांबूया. असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो, देखो क्या कमी रह गई है, देखो सुधार करो, जब तक सफल न हो सुख चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर न भागो तुम, क्योंकि चमत्कार किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी। धन्यवाद।